वाढीव घरपट्टी कर नोटिशीबाबत सांगली महापालिका आयुक्तांना शहर सुधार समिती कारणे दाखवा नोटीस बजावणार। सांगली महापालिकेच्या वतीनं देण्यात आलेल्या वाढीव घरपट्टी कर नोटिसीबाबत सांगली महापालिका आयुक्तांना शहर सुधार समिती कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे। महापालिका आयुक्तांना करवाढ करण्याचा अधिकारच नसल्याचा आरोप शहर सुधार समितीकडून करण्यात आलेला आहे। आयुक्तांकडून नोटिसीला समाधानकारक उत्तर न आल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी दिला आहे। महापालिकेमध्ये जी घरपट्टीमध्ये मालमत्ता करांमध्ये वाढ केलेली आहे ती वाढ लांबच, परंतु अशा पद्धतीनं मालमत्ता कर घेण्याचा आयुक्तांना अधिकार आहे का हे पहिलं त्यांनी साबित केलं पाहिजे। आणि त्यामुळं अशा पद्धतीची त्यांनी जी वाढ मालमत्ता करामध्ये केलेली आहे ती कोणत्या आधारावरती केली आहे याबाबतची कारणे दाखवा नोटीस आयुक्तांना आम्ही आज पाठवत आहोत। वास्तविक जी मालमत्ता करामध्ये वाढ आहे ही वाढ जर बघितली तर जिजिया कराला लाजवलं अशा पद्धतीने ही वाढ आहे। कारण महापालिका कायद्यातील तरतुदीप्रमाणे जास्तीत जास्त 40% वाढ करता येऊ शकते, परंतु महापालिकेच्या मध्ये 300% तर सरसकट वाढ केलेली आहे। परंतु ज्या भाड्याच्या मालमत्ता आहेत, ज्या मालमत्ता भाड्याने दिल्या जातात त्या मालमत्तांचा जर कर बघितला तर भाड्याच्या किमतीवरती कर आकारणी केली जाते। याचाच अर्थ साधारणपणे 4000 ते 5000% पटीत कर आकारणी ही दिसते। ही आकारणी तुम्ही कशाच्या आधारे केली? महापालिका ही कर आकारणी ही फक्त महापालिका करू शकते। महापालिका म्हणजे महापालिकेचे निवडून आलेले सदस्य, आयुक्त म्हणजे महापालिका नाही असं स्पष्ट निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलेला आहे। परंतु प्रशासक म्हणून दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करत आयुक्तांनी असा निर्णय घेतल्याचं दिसून येते। अशा पद्धतीने एकतर्फी तुम्हाला वाढ करता येऊ शकणार नाही आहे। प्रशासक म्हणून फक्त महापालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये अडथळा येणार नाही ही कामं आयुक्तांनी करायची आहेत। आयुक्तांना असे धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकारच नाही आहे। आणि प्रश्न घरपट्टीमध्ये लावलेला स्वच्छता कर आणि मालमत्ता कर यामध्ये कायद्यानुसार त्यांनी जाहीर नोटीस देणं आवश्यक आहे, त्यानंतरच महापालिकेला कर मागण्याचा अधिकार प्राप्त होतो। परंतु महापालिकेनं आज तागायत अशी कोणती नोटीसच दिलेली नाही, त्यामुळे महापालिका आयुक्तांनी प्रथम त्यांना कर मागण्याचा अधिकार आहे हे जाहीर केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्यांनी कराच्या वाढीबद्दल विचार केला पाहिजे। ही वाढ अन्यायकारक आहे। आयुक्तांचा खुलासा जर समाधानकारक न मिळाल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।